2025च्या नगर परिषद चाळीसगावच्या सार्वत्रिक निवडणुकीचा मी मतदानाचा हक्क बजावलाय आणि मी माझं वोटही केलंय। मी आपल्या माध्यमातून तमाम चाळीसगावकरांना विनंती करतो की आज आपलं मतदान करताना 25 वर्षापासूनचं शहर आणि आजचं शहर आणि उद्याचं आपल्याला घडवायचं शहर याचा विचार नक्की करून आपण मतदान करावं। एक मत करत असताना आपल्याला नगर परिषदेच्या गेल्या काळात दिलेल्या सुविधा, आताच्या सुविधा आणि भविष्यातल्या सुविधा याचा विचार करून मतदारांनी जागृतपणे मतदान करावं। जात गट धर्म या पलीकडे विचार करून शहर ज्याच्या हातात द्यायचंय, ज्या व्यक्तीच्या ज्या पक्षाच्या हातात द्यायचंय त्यांची विकासाची असलेली दूरदृष्टी या सर्वांगीण एकंदरीत विकासाच्या दृष्टिकोनातून आपण मतदान करत असताना हे मत कुणा एका व्यक्तीला नसून उद्याच्या आपल्या भविष्यासाठी असणार आहे। ही आजची आपण एक दाबलेली बीब याची 5 वर्ष आपल्याला आवाज कानावर येणार आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या काळात आपण हे शहर कसं बनवायचं आहे याचा सर्वांगीण विचार करून आपण चाळीसगावकर हो मतदान करावं, हीच आपल्याला आग्रहाची नम्राची विनंती। आता आज संध्याकाळी मतदान पेट्या बंद झाल्यावर त्याचा अंदाज येईल आणि चाळीसगावची जनता सुज्ञ आहे। हा विजयाचा कौल मॅन्डेट हा निश्चित विकासाच्या बाजूने जाईल। काम करणाऱ्या लोकांना हे शहर संधी देत आलंय, देत राहील असा मला विश्वास आहे। ज्या ज्या लोकांना या शहराची भविष्याची चिंता आहे, ज्यांना ज्यांना या शहराविषयी प्रेम आहे, अशी बरीचशी लोक ह्यावेळेस सक्रिय सहभाग झाली आहे। मी तुम्हाला सांगतो की गेल्या वेळच्या मतदानांपेक्षा ह्या वेळची मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता यासाठी आहे। अगदी मुंबई पुण्याला नाशिकला नोकरीच्या व्यवसायाच्या निमित्तानं गेलेली लोक की मला माझ्या शहरासाठी मतदानाला परत यायचं आहे, माझ्या गावासाठी मला एक दिवस परत येऊन मतदान करायचं आहे, अशी अनेक मेसेजेस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आणि आम्हालाही उपलब्ध झालीत आणि त्या माध्यमातून टक्केवारी वाढू शकते असा एक प्राथमिक अंदाज मला वाटतो। तर आज चाळीसगावच्या नगरपालिकेचं मतदान आहे। आज मीही मतदान केलेलं आहे आणि माझी सर्व चाळीसगावकरांना विनंती आहे की आपणही लवकरात लवकर मतदान करावं। लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आपणही साजरा करावा आणि येणाऱ्या चाळीसगावच्या आपल्या भविष्यासाठी आपण मतदान करावं असं मी सगळ्यांना सांगेन। खरं तर बघायला गेलं मी चाळीसगाव शहरातल्या सगळ्या प्रभागांमध्ये घराघरापर्यंत पोहोचली आहे। लोक विकासासोबत आहे, लोक चाळीसगावच्या भविष्यासोबत आहे असं मी म्हणेन।